नमस्कार मित्र. 2 जून 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत ग्रहमालेतील अत्यंत शुभकारक ग्रह गुरु या ग्रहाचं गोचर भ्रमण त्याच्या उच्च राशीमध्ये म्हणजेच कर्क राशीमध्ये 12 वर्षांनी होत आहे. तुला राशीला किंवा ज्यांचं तुळ लग्न आहे अशा व्यक्तींना या गुरु ग्रहाच्या गोचर भ्रमणाचा परिणाम, शुभकारक परिणाम काय घेऊन येत आहे आयुष्यामध्ये, यावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करू. मित्रो, तुळ राशीसाठी गुरुग्रह त्याच्या उच्च राशीमध्ये दशम स्थानामध्ये विराजमान होत. खरं म्हणजे हे जे स्थान आहे हे कुंडलीतलं महत्वाचं केंद्रस्थान आहे. आणि केंद्रस्थानामध्ये गुरु ज्यावेळी त्याच्या उच्च राशीमध्ये किंवा स्वराशीमध्ये म्हणजे धनु आणि मीन राशीमध्ये जर का केंद्रस्थान म्हणजे 1, 4, 7, 10 ही केंद्रस्थान आहेत. या केंद्रस्थानामध्ये गुरु हा ग्रह उच्च राशीमध्ये किंवा त्यांच्या स्वराशीमध्ये असेल तर हंस नावाचा योग होतो आणि हा योग अत्यंत शुभ योग मानला जातो. आणि हाच योग तुळ रास किंवा तुळ लग्नच्या जातकांसाठी आता 2 जून 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत होणार आहे. मित्रो, गुरु हा ग्रह तुळ राशीसाठी तृतीय स्थान म्हणजे तृतीय स्थानात धनुरास आली आहे आणि षष्ठ स्थानामध्ये मीन राशी आहे. तृतीय स्थान आणि षष्ठ स्थानाचा अधिपती होऊन तो कर्मस्थानामध्ये येणार आहे. आणि गुरुला 5, 7, 9 दृष्टी आहेत. म्हणजेच गुरुची 5वी दृष्टी धनस्थानावर असेल, 7वी दृष्टी चतुर्थ स्थानावर आणि त्याची 9वी दृष्टी ही षष्ठ स्थानावर असेल. मित्रो, गुरु हा ग्रह मुळातच ग्रहमालेतला शुभकारक ग्रह. गुरु धनाचा कारक ग्रह, ऐश्वर्याचा कारक ग्रह, सुखाचा कारक ग्रह, विवाहाचा कारक ग्रह, संततीचा कारक ग्रह. तसाच गुरु हा भाग्याचा कारक ग्रह आहे. गुरु ज्यावेळी आपल्या राशीला येतो, अनुकूल असतो, त्यावेळी अनेक भाग्यवर्धक संधी आपल्या आयुष्यात चालून येतात. गुरु हा ग्रह यशाचा कारक ग्रह आहे. म्हणजे ज्यावेळी आपण अनेक संकटांना सामना करत असतो आणि जर का गुरुची कृपादृष्टी आपल्यावर असेल तर गुरुच्या कृपेमुळे आपल्याला अनेक कार्यामध्ये सहज आणि सुलभ यश प्राप्त होतं. मित्रो, तुला राशीच्या जातकांसाठी गुरु ग्रह कर्मस्थानामध्ये केंद्रस्थानामध्ये परिवर्तन करतोय. याचाच अर्थ जे कोण जातक सध्या नोकरी करत असतील आणि नोकरीमध्ये बढती बदलीचे योग पाहू इच्छित असतील तर अशा जातकांना सुद्धा या 2 जून 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 कालावधीमध्ये बढती बदली प्राप्त होऊ शकते. आता बढती बदली प्राप्त होणार तर नक्कीच धनाचा पण विस्तार होणार. म्हणजेच तुमच्या धनामध्ये सुद्धा चांगली वृद्धी होऊ शकते. आता आपल्यापैकी जे कोण जातक नवीन नोकरी पाहू इच्छित असतील आणि गेल्या काही महिन्यांमध्ये गेल्या काही वर्षभरापासून जर तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न करत होते परंतु काही कारणामुळे त्याच्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या, हातातोंडाशी आलेला घास जात होता, नोकरीसाठी अनेक इंटरव्ह्यूज दिल्या, 3 राऊंड झाले, 4था राऊंड झाला, 5व्या राऊंडला मी रिजेक्ट झालो, अशा काही घटना गेल्या काही दिवसांपासून आपल्या बाबतीत होत होत्या. एक प्रकारचं ते दुर्भाग्य आपल्या पाशी होतं. परंतु गुरुचा आशीर्वाद असल्यामुळे, गुरुची कृपादृष्टी आता प्राप्त झाल्यामुळे आपल्यापैकी जे जातक नवीन नोकरीसाठी प्रयत्नशील आहेत त्यांना 2 जून 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीमध्ये नक्कीच नवीन नोकरी आता विनासायास प्राप्त होऊ शकेल. जे कोण जातक आता आपल्या नोकरीमध्ये परिवर्तन करू इच्छित असतील, म्हणजे या नोकरीतून आता नोकरीला आहेत ते सध्या परंतु अजून दुसरी नोकरी, याच्याहून चांगल्या पगाराची नोकरी जर ते प्रयत्न करत असतील तर त्यांच्या प्रयत्नांना सुद्धा चांगलं यश मिळणार आहे, चांगलं परिवर्तन घडेल. कारण तृतीय स्थानाचा अधिपती, तृतीय स्थान म्हणजे परिवर्तन, आणि तृतीय स्थानाचा अधिपती दशम स्थानातून विराजमान होतोय. म्हणजेच तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल. आपण जर का एखाद्या ठिकाणी चुकीच्या ठिकाणी तुमची ट्रान्सफर झालेली होती आणि गेल्या वर्षभरापासून
किंवा काही 2-3 वर्षापासून तुम्ही अडचणीत होते आणि आता पुन्हा तुम्ही नवीन ट्रान्सफर पाहू इच्छित असाल, त्याच्यासाठी प्रयत्नशील असाल, तर तुम्हाला नक्कीच नोकरीमध्ये पुन्हा परिवर्तन घडेल आणि तुमच्या मनायोग्य, जर का मनापासून तुम्ही एखाद्या ठिकाणी प्रयत्नशील असाल, अशा ठिकाणी सुद्धा तुमची ट्रान्सफर आता होऊ शकते. म्हणजे ही पण गोष्ट तुम्हाला लाभदायी आहे. तसेच गुरुची दृष्टी धनस्थानावर असल्यामुळे कुटुंब स्थानावर गुरुची दृष्टी आहे. कारण गुरुला 5, 7, 9 दृष्टी आहेत ना. गुरुची 5वी दृष्टी धनस्थानावर होते. म्हणजे नक्कीच आता तुमच्या धनाचा सुद्धा विस्तार होणार आहे. तुमच्या कुटुंबामध्ये सुद्धा काही चांगल्या गोष्टी घडून येतील, चांगली मंगल कार्य सुद्धा घडून येतील. कुटुंबापासून तुम्हाला अनेक चांगल्या बातम्या सुद्धा प्राप्त होतील. हे वर्ष कुटुंबामध्ये अनेक चांगली कार्य घडून येऊ शकतील. गुरुची 7वी दृष्टी जी आहे, अमृत दृष्टी, ती चतुर्थ स्थानावर येते. मित्रांनो, हे जे स्थान आहे ना, हे स्थान भौतिक सुखाचं स्थान आहे. भौतिक सुख म्हणजेच जर का तुम्ही नवीन वाहन घेऊ इच्छित असाल, नवीन वास्तू घेऊ इच्छित असाल, किंवा तुमच्या वास्तूमध्ये परिवर्तन करू इच्छित असाल, तुमच्या वास्तूमध्ये काही नवीन बदल घडवून आणू इच्छित असाल, तर त्या सर्वांना, त्या सर्व कार्याला तुम्हाला उत्तम यश प्राप्त होणार आहे. म्हणजेच नवीन वाहनाची पण इच्छा पूर्ण होईल आणि नवीन भूमी सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल. आता नवीन वाहनासाठी आणि घरासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करतात. म्हणजेच घर तर घेण्याचे योग आहे, वाहन घेऊ इच्छित आहात, परंतु काही कारणामुळे तुम्ही एखादं कर्ज घेऊ इच्छित असाल. आता घरासाठी नक्कीच आपण कर्जासाठी प्रयत्न करतो, पण काही कारणामुळे सुद्धा त्याच्यामध्ये अपयश येत होतं, मनासारखं आपल्याला कर्ज प्राप्त होत नव्हतं. तर आता गुरुची 9वी जी दृष्टी आहे ना, ती या 6ष्ठ स्थानावर आहे. मित्र, हे जे स्थान आहे ना, हे आपल्याला कर्ज प्राप्त करून देणारं स्थान आहे. म्हणजे जर का तुम्ही ह्या भौतिक सुखासाठी जर का तुम्ही काही कर्ज प्राप्ती करू इच्छित असाल, किंवा एखादी व्यक्ती शिक्षणासाठी परदेशी जाऊ इच्छित असेल आणि त्याच्यासाठी कर्ज प्राप्ती करू इच्छित असेल, तर आता कर्ज प्राप्तीमधले सर्व अडथळे नक्कीच दूर होणार आहेत. आणि गुरु महाराजांच्या या 9व्या दृष्टीमुळे, म्हणजे 9वी दृष्टी ही अमृत दृष्टी असते, आणि त्या दृष्टीमुळे हे स्थान बलवान होणार आहे. म्हणजेच आता सर्व अडथळे दूर होऊन विनासायास तुम्हाला मनाजोग कर्ज प्राप्त होऊ शकेल. 6वं स्थान जे आहे ना मित्र, हे स्थान डेली रुटीनचं आहे. म्हणजेच आपलं दैनंदिन जे आपले कार्यक्रम असतात त्याचं 6वं स्थान आहे. इथे जरा कटाक्षाने आता तुम्ही काही नियम पाळणं गरजेचं आहे. डेली जी काही कामं असतात ती तुम्ही अगोदर त्याचं प्रिपरेशन करून ठेवा आदल्या दिवशी. आणि आजचं काम हे आजच कसं होईल याकडे लक्ष ठेवा. जर का तुम्ही तुमचं डेली रुटीन सांभाळलं, तर हा जो पिरियड आहे 2 जून 2026 ते 31 ऑक्टोबर 2026, हा कालावधी तुमच्यासाठी यशदायी कालावधी होऊ शकतो. हे स्थान जे आहे, हे त्या स्थानाला आपण रोगस्थान सुद्धा म्हणतो, आणि हे स्थान आपल्या पोटाशी पण संबंधित आहे. गुरु हा ग्रह खादाड ग्रह आहे. गुरु वृद्धी करणार आहे. म्हणजेच आपण आपली पचनक्रिया सांभाळा, अदरवाईज तुम्हाला डायजेशनचे प्रॉब्लेम सुद्धा निर्माण होते. थोडी आरोग्याची काळजी घेणं नक्कीच गरजेचं आहे. ही आरोग्याची काळजी घ्या, म्हणजे हा कालावधी नक्कीच सुखकर होईल. नाहीतर एक बाजू शुभ असते तर दुसरी बाजू सुद्धा अशुभ असते, तर कुठेतरी खाण्यापिण्याच्या तक्रारी उद्भवतील आणि अपचनामुळे शारीरिक त्रास संभवू शकतो. तर इथे सुद्धा तुम्हाला थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. गुरु हा ग्रह नक्कीच येत्या कालावधीमध्ये आपल्या आयुष्यामध्ये काही चांगल्या घटना घेऊन येणार आहे. मित्र, ज्यावेळी अनुकूल काळ असतो ना, त्यावेळी आळस झटकून कामाला लागणं गरजेचं आहे. कारण संधी कोणासाठी थांबत नसते. ज्यावेळी संधी चालून येते, चांगला काळ चालून येतोय, त्यावेळी आपण सतर्क राहणं गरजेचं आहे. या कालावधीचा नक्कीच फायदा घ्या. आणि हो, हे जे भ्रमण आहे हे गुरुच्या गोचर भ्रमणाप्रमाणे होणारच आहे.
परंतु त्यासाठी आपली स्वतःची वैयक्तिक पत्रिका सुद्धा फार महत्वाची आहे. म्हणजे जर आपल्या मूळ पत्रिकेमध्ये आता आपण ज्या काही घटना पाहू इच्छित असाल, मूळ पत्रिकेमध्ये जर त्या घटना आत्ताच्या कालावधीमध्ये आपल्याला प्राप्त होणार असतील, तर हे गुरुचं गोचर भ्रमण त्याच्यामध्ये दुग्ध शर्करा योग घडवून आणू शकतो. म्हणून मित्रहो, आपली पत्रिका सुद्धा, स्वतःची पत्रिका सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. गुरुग्रहाचं गोचर भ्रमण नक्कीच अनुकूल राहील आणि त्याच्यासाठी गुरु कृपा असणं सुद्धा आवश्यक आहे. गुरुचं बळ वाढवणं गरजेचं आहे. आणि म्हणून मित्रहो, दत्त 52 स्तोत्राचं पठण करा. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा नित्य नियम पठणामध्ये सुद्धा जरूर पठन करा. नक्कीच यश प्राप्त होऊ शकेल. गुरुग्रहाची ही माहिती आपणास कशी वाटली याचं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की आपल्या कॉमेंट्स नोंद करा. पुन्हा भेटू पुढील भागामध्ये. नमस्कार.